हे फ्लॉवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कसं बनवायचं ते. तर आता या व्हिडिओमध्ये आपण हे ओम कसं बनवायचं हे बघणार आहे. तर आता त्यासाठी आपल्याला आता मी एका ट्रेस पेपरवरती हे ओम काढून घेतलेलं आहे ड्रॉ करून, आणि त्यावरती आता OHP शीट ठेवून ते मी ड्रॉ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. तर तुम्ही बघू शकता दोन्ही मॅच करून फक्त स्केचने मी ड्रॉ करून घेतलेला आहे OHP शीटवरती मार्करने. तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याला आता आपण कट करून घ्यायचं आहे कात्रीने. साईडचे एजेस आहेत ते थोडेसे फक्त ठेवायचे आहेत आणि बाकीचे सगळं कट करून घ्यायचं आहे. तर मी ते सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळे मी हे कट केलेलं ओम तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ग्लू आणि पाणी मिक्स करून घेतलेलं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे. म्हणजे जेवढं आपण ड्रॉ केलेलं आहे तर त्या पद्धतीने तेवढंच व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने आपण पसरवून घ्यायचं आहे. जर हे तुम्हाला माहीत नसेल हे कशा पद्धतीने करून घेतलेलं आहे तर माझा मागचा आधीचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये लोटस कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे. त्यामध्ये मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने हे सगळं पसरत आहे. ग्लू व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे ग्लूमध्ये मी, त्यामुळे थोडंसं पातळ आहे ते. अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओज तुम्हाला बरेच बघायला मिळतील. अशा पद्धतीने सगळीकडे मी आता फेविकॉल लावून घेतला आहे. आणि त्यानंतर आता आपली जी रेग्युलर रांगोळी आहे ती फक्त आपण लाल कलरची रांगोळी मी त्यावरती टाकून घेत आहे. तुम्ही घरात हे नक्की ट्राय करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे मी रांगोळी टाकून घेतलेली आहे. आता जिथे जिथे ग्लू लावलेला आहे आपण तिथेच फक्त रांगोळी चिकटते, त्यामुळे ग्लू लावताना थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं आहे आता त्याला, त्या रांगोळीला, म्हणजे ती छान चिटकते. आणि त्यानंतर ती सगळी रांगोळी झाडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळं बनवून घेतलेलं आहे. उचलताना पण थोडं हळूवारपणे उचलायचं, कारण जर अजून ते ओलं आहे. ड्राय झाल्यानंतर तुम्ही ट्राय करू शकता कसंही. हे बघा, तर आता ही पूर्ण चिटकलेली आहे रांगोळी. एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती मी सगळी काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप सुंदर दिसतं हे ओमसुद्धा. तुम्ही पूजेसाठी वगैरे किंवा देवासमोर रांगोळी म्हणून तुम्ही ठेवू शकता. खूप इझी होतं हे रांगोळी असं ठेवल्यामुळं काम आपलं, कारण रोज काढत बसायला इतका वेळ आहे कुठे. तर मी हे बनवलेलं आहे आधी. तर हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवलेलं आहे. याला मी लेस लावलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज नक्की लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेस कशी लावायची हे सुद्धा बघणार आहे. तर कदाचित त्या व्हिडिओला थोडा वेळ लागेल, कारण अजून एक 2-3 डिझाईन्स आहेत